12-13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन होणार आहे आणि समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प सरकारच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे, त्याला विरोध करणारे राजकीय अंगाने विरोध करतात असं म्हटलंय आणि पुढे जाऊन त्यांचं महत्वाचं स्टेटमेंट आहे ते असं आहे की हा महामार्ग पूर्ण झाला तर मराठवाड्यातला दुष्काळ हा कमी होईल आणि म्हणून अनेक शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग व्हावा अशी त्यांची भूमिका आहे। त्यात बरेच वेगळे कल होतात, पण आता हे जसे 3 गावातले शेतकरी आहेत ते अनेक ठिकाणी ह्या विरोधाची धाव मी बघितली। नक्कीच मला असं दिसतंय बरं का रान कमी झाल्यामुळे जिमनी 4-5 करायचे मुलात तरी लग्न सुद्धा होईल काय करा शेतकऱ्याला ही पैसे त्या मोठी लागली भाव वाढवून दिल्यावर भाव वाढवून तर काय करायचं? हाही जमीन गेली तर काय उपयोग काय त्या भावाचा? ते पैसे किती दिवस राहणार आमच्याकडे? तुम्ही समजा पेकराला 50 लाख रुपये द्या, ती किती दिवस राहणार पैसे आमच्याकडे? सांगा की पैसे राहणार नाही। जमीन तशी आमची पिढ्याने पिढ्या पहिल्यापासून पूर्वीपासून जशी टिकली आहे आमच्या आज्या पंजापासून तसं जे पैसे राहणार का? आता कुणापाशी पैसे कुठले राहिले तर का कुणापाशी? आणि पुन्हा काय खायचं लेकराने? यांचे शिक्षण आहे ते, लग्न आहे ते, अमुक आहे तमुक आहे, ह्याचं काय होणार आहे सगळं शेतकऱ्याचं? आणि जेवणी फडवलं तर शेतकरी रोड होणार मोठा। अहो रोडनं काय करतात आपल्याला? रोडवर काय उपयोग आहे शेतकऱ्याला? काय रोडचा फायदा आहे? कुणाला तर काय फायदा? बरं मागणी आहे का त्याची कुणाची? सगळ्या कोणी म्हणलंय का बाबा मागणी आम्हाला रोडची गरज आहे असं कोण आतापर्यंत तक्रार केली आहे का? या काही माणसाची तक्रार नाही आतापर्यंत। घरात बसून थोडंच कळतं आपल्याला कसा रस्ता नाही की मागणीच नाही की सरकारनं सांगू द्या कोणाची मागणी आहे म्हणून। काय हो नाही मागणी नाही रस्ता करा म्हणून कुणी मोर्च काढलाय का? आता ही रस्ता रद्द करा म्हणून मोर्च निघाले 12 जिल्ह्यात। फडणवीस साहेब सारखं शेतकरी म्हणतात, फडणवीस साहेब बरोबर आहे का नाही? शेतकरी म्हणतात आणि शेतकऱ्यावर तुम्ही काय अन्याय करता? तुम्ही मला खा केळं खा करता, शेतकऱ्याला गाजर बी खाऊ दिला तुम्ही रस्त्यावर काय काय गडगड? त्याची हक्काची जमीन 2 एकराची करून खाऊ द्या नाही पुढे लोक म्हणा किंवा काय असं तसं आम्ही काय एक जणांना मरीत नाहो, सगळ्या जनतेतच चालू आहे खेळ सगळा। मग काय बिगर पैसे खाता नाही जनतेत खेळ चालू? कोण खात नाही मला सांगून द्या मग काय म्हणले? 12 जिल्ह्यात शेतकऱ्याला आहे 2 एकर 12 जिल्ह्यात महामार्गाला विरोध आहे। तशी मागणी कुणाची आहे का? आंदोलन कुणी केलंय का बाबा ही रस्ता करा म्हणून? तरी बी सरकार करतंय, शेतकऱ्यावर अन्याय आहे। नाही असं आहे की आपल्याला काही घरी बसून कळत नाही की रस्ता कुठं करायचा आहे। सरकार शहाणा असते, सरकारकडे लोक असते, इंजिनियर असते, हो पैसे देणारे लोक असते, त्यांना कळलं की हा मार्ग केला पाहिजे। हा मार्ग करण्याची शासनाला गरजच नाही। त्याच्या पॅरलर असलेला अनेक मार्ग आहेत, जसे की गोव्याला जाणारे दुसरे मार्ग आहेत का नाहीत? पहिला झालेला समृद्धी महामार्ग आहे, त्याला काही जॉईंट केलेले रस्ते आहेत त्याच्यातून समृद्धी महामार्ग तिकडे आहे मुंबईला असं रत्नागिरी गोवा आहे त्याच्यातून जाणारा मार्ग आहे। अगर गोव्याला महाराष्ट्रातून जाण्यासाठी पहिला मार्ग आहे का नाही? छोटा आहे तो मोठा करा तिथल्या तिथे, तुम्हाला गरज आहे तर तो मोठा करा, नवं नको। हा नव्याची काय गरज आहे? नव्याची गरजच नाही। आणि नवा केला तर जी पिढ्यानपिढ्या ह्याच्यावर या गरीब शेतकऱ्याची जी उपजीविका आहे ते उपजीविकेचं साधन तुम्ही हिसकावून घ्यायला लागला। उपजीविकेचं साधन तुम्ही काय करायला लागला? हिसकावून घ्यायला लागला, दानदंपीनं, दडपशाहीनं, किंवा याच्या पुढचा जर शब्द वापरायचा झाला तर हिटलरशाहीनं घ्यायला लागला। कोण हिटलर आहे म्हणतो? हे कोण शासन करते? कोणी असतील ते मायबाप, जे आमचे शासन करते मायबाप आहेत ते अशा प्रकारची पद्धत वापरायला लागलेत। तुम्ही जनतेचे लोक आहात म्हणता, जनतेसाठी आम्ही राज्य करू म्हणता। जसं महात्मा गांधींनी सांगितलं की जनतेसाठी आम्ही राज्य करू, तुम्ही जनतेसाठी करताव का? जनतेसाठी राज्य करीत ना, तुम्ही स्वतःच्या विकासासाठी राज्य करायला लागले। आता ह्याच्यात काय त्यांचा विकास आहे? तिथं म्हणजे दुष्काळ हटेल, कशानं दुष्काळ मागात सांगितलं की साहेब दुष्काळ कशानं हटेल? मोठमोठे प्रकल्प वापरा किंवा समुद्राचं पाणी गोड करा, समुद्राचं पाणी गोड करून उपसा जलसिंचन राबवा, मग दुष्काळ हटेल। काही हेनं जर तुम्ही मोठा रस्ता केला तर अनेक मोठमोठे वाहनं त्याच्यातून पळतील, त्याच्यातून येणारा जो दूषित वायू आहे, त्याच्या भोवती असणारी जी खिड आहे ते त्यांना कॅन्सर होतील, मोठमोठे रोग होतील, त्यांना लोकांना झोप सुद्धा यायची नाही। अडचण सांगतो मी काय ती बरं। आता ते पुरंदरला तिकडे एक विमानतळ करायचं, तिथं विरोध
इथं मध्ये सुरत महामार्ग आपण घेतला त्याला बी विरोध, हा. ह्याला बी विरोध. मग सरकारनं करायचं काय? सरकारनं सरकारला त्यांच्या स्वार्थासाठी चालू आहे. सरकार आबा ज्याच्याकडे माहिती बोलते सरकारनं काय करावं? मूळ जसं सांगितलं होतं एका भूगोलात ही आहे बघा, भारत जोडो प्रकल्प म्हणून. भारतात हरित क्रांती करायची होती इंदिरा गांधीनं. सगळा भारत पाण्याखाली आणायचा होता आणि हे सगळा भारत काय म्हणते ते रोड खाली आणू. मग कोणतं योग्य सांगा? तुम्ही सांगायचं. आम्ही कशाला सांगायचं? आम्हाला जे कळतंय ते तुम्हाला विचार. काय म्हणले ते? ही आज देश स्वतंत्र झाल्यापासून ही जी कुठे चेन्नई गोवा करायला लागला शासन, सगळ्यात शासन ही जनतेसाठी शासन असतं. पण ही शासन जी चालू शासन आहे का, फक्त गोरगरीब शेतकऱ्याला फक्त मारायचं काम करतं. आणि ही सरकार म्हणजे फक्त उद्योगपतीचं सरकार आहे, शेतकऱ्याच्या बाजूचं ही सरकार नाही. जसं देश स्वतंत्र झाल्यापासून इथनं 3 किलोमीटर अंतरावर चिचखोपण म्हणून गाव आहे. देश स्वतंत्र झाला, सगळीकडे रोड करायला लागला, त्या गावात जायला रोड नाही. आमच्या इथनं 5 किलोमीटर ही गाव आहे, मोठा प्रकल्प झालेला आहे. जवळगाव मध्यम प्रकल्प बार्शी तालुक्यात मोठा डॅम आहे. तिथनं रोज 10 माणसं काही जर डिलिव्हरीला न्यायची म्हणलं तर त्याची वाटत डिलिव्हरी होती ह्या रोडला. वाटत जर माणूस आजारी पडला तर ती वाटत माणूस मरतो. असं खेडेपाड्याने रोड नाहीत. आणि ह्याला शक्तीपीठ करण्यापेक्षा एवढा शक्तीपीठ करण्या अख्ख्या देशाचे खेडेपाड्याचे लोक सुखी आणि समृद्ध होतील. खेडेपाड्याचं रोड करा. लोक जी मुंबईला पुण्याला जाण्यापेक्षा खेड्यात उद्योग मनानं लोक राहतेली, शेती उत्तम करतेली. तुम्ही उद्योग मोठं महामार्ग करण्यापेक्षा खेड्यातले रोड चांगलं करा. शहरातल्या रोडची कुणाचीही मागणी नाही. शेतकऱ्याचं रोड घ्यायचं आणि शेतकऱ्यांनी वाटणी मारायचं ही शासनाची फसवणूक आहे. आणि शासन म्हणजे फक्त उद्योगधंद्याचं सरकार. किती गावातली आजूबाजूच्या भूसंपादन सुरू आहे? तर 14 महिने झाला आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला एकमुखानं संयुक्त मोजणी रोखण्याचं तयारी दर्शवलेली आहे. आणि कालचं तुम्हाला चित्र स्पष्ट झालं की 12 जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात आंदोलन आणि जिथं तिथं फक्त यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये काही शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणी झालीत. आमच्या इथं संयुक्त मोजणी एकही शेतकरी जाईल नाही आणि पुढेही आम्ही होऊ देणार नाही. त्याचं कारण साहेब, तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. एकदा आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कसा विकास होणार आहे तेवढं सांगा. म्हणले दुष्काळ कसा हटणार? आता जुना जो आपला त्यांचा 2014चा प्रोजेक्ट होता तो पूर्ण झालाय. तर आता जर त्या समृद्धीवरनं गेलो तर टॉयलेटमध्ये पाणी टाकायला पाणी तिथं शिल्लक नाही. आज तिथं आता MSRD मध्ये विचार चालू आहे की पाणी कुठून उपलब्ध करायचं. मग इथं कसं तर बोर विहिरी पाडून शेतकरी रानं भिजवतय, पोटाची खळगी भरतय. आणि मुख्यमंत्र्यांनी का टास्क करायला लागले? बरं, त्यांनी म्हणले पहिल्यांदा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ. आणि इथंच 5 किलोमीटरवर धाराशिव जिल्ह्याची हद्द चालू होती आहे. तिथं शेतकऱ्यांच्या संयुक्त मोजणीला 3 दिवस शासनानं पोलीस फौज फाटा सगळ्या मोठ्या जाळीच्या गाड्या पाठवून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांनी, तिथले एक शेतकरी आहेत त्यांना अटॅक आला होता माइल्ड, आणि एक जण ह्या इथं त्यांनी येऊन पडले होते. अँब्युलन्स मागवायला लागली. हो, काय म्हणलं तर काय रान मोपाला ते आम्ही मुक देणार जातो रान. आडवाडवी चालू माणसं आमची त्या गाडीत टाका लागलेली होती. त्यात मला झटका आला. ओरडत होता काय बोलत बेश होतो तुम्ही कुठे नाही. अँब्युलन्स तिथं आणली होती. म्हणलं मला काय उपचार करायचा नाही, काय नाही म्हणलं. रोड जाऊ द्यायचं नाही म्हणलं. किती रान चाललं तुमचं? माझं किती 3 एकर रान आहे, त्यातलं चाललंय निम्म रान. 1.5 एकर. आणि त्या 1.5 एकराचे किती पैसे मिळणार तुम्हाला? काय ते पैशाचं कुठं विषय आहे? काय पैसे हे घेऊन काय करायचं? सरकार किती देणार होतं तुम्हाला? सरकारचं आम्हाला किती देणार आहे आणि काय आहे आम्ही मागितलं नाही सरकारला पैसे. आणि आम्हाला घ्यायचं बी नाही. इथं रोड बी जाऊ द्यायचं नाही आमच्या इथे. किती मुलं तुम्हाला? एकच आहे. कितवीला आहे ती? शाळा सुटली, 12वी झाली आहे त्याची. त्याला तेवढाच आधार, हा तुम्हाला बी. हा. त्या दिवशी त्रास काय झाला? तर काय मला झटका, BP ही शुगर होता. पोलिसांनी धरून झटा हे केली. मारलं का? मारायला नाही, धक्काबुक्की ही करीत ढकलात ढकलीत गाडीत टाकत होती उचलून. त्यांचं काय म्हणत होतं पोलिसांचं? हे सर्वे होऊ द्या म्हणलं. आम्हाला मोजणी करू द्यायची नाही, ती सर्वे करू द्यायचं नाही म्हणलं त्यांना. किती शेतकरी होते तुम्ही? आम्ही तिथं 2 शेतकरी, बाकीचे आमचे सगळे भरपूर आलते ना शेतकरी. कुंटेवाडीचे ही, हत्तीचे ही. ह्याला मार्ग काय? काय नाही, रस्ता बंद करून टाकायचा. रोडच नको आहे आम्हाला.
असंच राहायचं का असंच बरं आहे. कसं आपली किती चालली सांगा आधी. जमीन जायचा प्रश्न नाही, जमीन द्यायचीच नाही त्यामुळे जायचा प्रश्नच नाही. पण नोटीस आले असतील. घेतली नाहीत नोटीस. हा घाटच कशासाठी आहे हे समजत नाही. पहिला रत्नागिरी नागपूर हायवे आहेच आणि जवळूनच जात आहे, असं काही अंतर नाही त्याचं लय. आणि शक्तीपीठ कुठल्या शक्तीपीठाला जोडतोय हा रस्ता? हा ते प्रश्नच आहे. आणि या रोड मधून काय रोजगार निर्मिती होणार आहे का? काहीच होणार नाही. सरकारच्या वतीनं मी सांगतो तुम्हाला, सरकार काय म्हणते ते सांगतो. तुमचं मत तुम्ही सांगा. सरकार काय म्हणते, सगळी 3.5 शक्तीपीठातली सगळी काय त्या नांदेड जिल्ह्यात तिथपासून ते तुमची तुळजापूर, त्यांचं कोल्हापूर, खाली कमलादेवी. तुळजापूर किती किलोमीटर अंतर राहते? 10-12 किलोमीटर रोड पासून. कसा जोडला? हाय रस्त्यावरून जातच नाहीत का लोक? मग ते अंतर वाढणारच आहे की त्यांना. हायवेने जरी आलं तर ते अंतर वाढणारच आहे. मला एक सांग, कुणी हे शक्तीपीठासंदर्भातलं जे सरकारचं प्रारूप आहे ते बघितलंय का? हो बघितलं काय सरकार काय देणार आहे का शेतकऱ्यांना किंवा व्यापारी असतात? वेगळा प्रश्न विचारला. बाबा जो आराखड्यामध्ये काही शेतकऱ्यांना वाटत 100 कोटी रुपये झालं. सांगतो काय झालं साहेब, 1955च कायदा मूळ त्या ह्याच्या आराखडा बघायचा विषय नाही. ह्याच्या अगोदरचे जे रोड झालेत, रत्नागिरी हायवे किंवा हा समृद्धी महामार्ग, हा जंतर मंतरवर शेतकऱ्यासाठी शेतकरी संघटनांनी जो कायदा बनवला होता 2013चा भूसंपादन कायदा, त्याची तोडमोड करून 1955चा भूसंपादनचा अधिकरणाचा कायदा घातलाय. इथंच मोठी शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. तर शेतकऱ्याच्या फसवणुकीचा विषय नाही, आपल्याला जमीनच द्यायची नाही. आणि मगाशी सांगितलंय, आज बी सांगतो, इथल्या जीवात जीव आहे तोपर्यंत जमीन द्यायची आहे का आपल्याला? गोळ्या जरी घातल्या आणि आम्ही सध्या दिवशी सुद्धा साहेब मोजायला आल्यावर अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं, आम्ही माना खाली घालून उभारतो, तुम्ही वरनं लाठीचार्ज करा, गोळ्या घाला, मग मोजणी करा. किती भावना तीव्र आहेत बघा. काय तांत्रिक मुद्दा माझा लक्षात आला का तुमच्या? समजा 100 कोटी रुपये ह्या शक्तीपीठावर उत्पन्न झालं, असं आपण गृहीत धरू. सरकार तसं काहीतरी सांगतं, त्यातले काही शेतकऱ्यांना देणार आहे 50 कोटी रुपये, असं काही ठरलंय वा इथं काय समजा वेअर हाऊसेस झाले आजूबाजूला, ह्या गावाला 4-5 वेअर हाऊस वगैरे असं काही ठरलंय, अशी काही चर्चा झाली? तशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. मुळात या रस्त्यासाठी 26 ठिकाणी इंटरचेंजेस आहे आणि शासनाचा मूळ उद्देश याच्यात असा आहे की फक्त धार्मिक पर्यटन, धर्माच्या नावाखाली कुठंतरी लोकांना भुलवत राहायचं, एकत्रीकरणाचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या नावाखाली आपली पोळी बाजून घ्यायची. इथं कुठंही तशा प्रकारचं तुम्ही म्हणता तसा इथं वाटा मिळेल किंवा टोलमध्ये वाटा मिळेल अशी कुठलीही परिस्थिती किंवा शक्यता किंवा कुठल्याच प्रकारचं आश्वासन शासनाकडनं नाही. मुळात एक आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा व्हिडिओ बघणार असेल तर त्यांच्यासाठी जर तुम्ही एखादा महामार्ग करत आहात तर त्या महामार्गाच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना ह्या महामार्गाचा उपयोग काय हे आधी तुम्हाला सांगायला लागेल. समजा समृद्धी महामार्गासारखा उंचीवरचीच तो महामार्ग झाला तर जे इंटरपास बनवलेले आहेत त्यातनं जे तुम्ही काय शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही तिथे सेंटर करणार आहात वगैरे जे म्हणत आहात तसे मुद्दे यांच्यासमोर मांडलेत का? जो काही रेव्हेन्यू जनरेशनचा भाग आहे, जे काही उत्पन्न मिळेल त्यातनं ह्या शेतकऱ्यांना खरोखर काही मिळणार आहे का? अशी काही चर्चा तरी ह्या पातळीवरती व्हायला पाहिजे. पण ह्यापैकी कोणालाच काही माहिती नाही असं दिसतंय. नाही, माहित नाही म्हणण्यापेक्षा नाहीच ना तशी चर्चा. मुळात तुम्हाला शासन विषय काय होतंय, शासन रस्ता करायला लागले, जमिनी कुणाच चालल्या, ज्या शेतकऱ्याची जमीन चालली त्याला उद्या सोन्याची लंका जरी इथं बांधली तरी त्याचा काय फायदा मला सांगा ना. तुम्हाला पत्रकार म्हणून मी तुमच्या माध्यमातून शासनाला प्रश्न विचारतो. 26 ठिकाणी इंटरचेंजेस आहे, बरोबर आहे. 802 किलोमीटर मध्ये 26 ठिकाणी इंटरचेंज म्हणजे त्याचं अंतर किती येत आहे सर? बरोबर आहे का? किमान 50 किलोमीटरच्या आतमध्ये एकही इंटरचेंजेस येऊ शकत नाही. मग राहिलेल्या 50 किलोमीटरच्या आत रस्ता 20 फूट उंचीवरून आहे, बरोबर आहे. खाली विकास कसा होणार? त्या शेतकऱ्याचं ह्या समजा शेतात मक्याचं कणीस पिकलंय ते भाजलंय वर विकता येतं असं काय का रस्त्याला? नाही. इथं चहाची टपरी टाकली आहे, बाबा हे चला चहा विकलाय, त्याचा 100 चहा झालेत, त्याचं काहीतरी 2000 रुपये मिळालेत, त्यातला 1000 रुपये खर्च, 1000 रुपये उत्पन्न, असं काय का ह्याला? काहीच नाही. जसा रेल्वे रुळाला रेल्वेचा फायदा बघितला का सर कुणाला? स्टेशन टू स्टेशन सोडून रेल्वेचा फायदा कुणाला आहे का? नाही. त्याच पट्टीचा महामार्ग आहे, 20 फूट उंचीवरून आहे साहेब हा. आणि मुख्यमंत्री म्हणतायत की बाबा
त्यांचं हास्यास्पद वाटलं. ते जे विधान आहे अगदी हास्यास्पद, अगदी बालिशपणाचं वाटलं. दुष्काळ हटवणार. आता तुम्ही सांगा, येणारी जाणारी वाहनं जर कार्बन डायऑक्साईड वजी त्याच्या सायलेन्सर मधून जर पाणी सोडणार असतील उजव्या बाजूला आणि त्या पाण्याला शेततळी करणार मध्ये आणि त्या पाण्यातून शेततळी साचणार असतील, शेततळी भरणार असतील आणि जर त्यातून दुष्काळ हटणार असेल, असा जर काही प्रयोग असेल, काय मी बोलतो जबाबदारीनं बोलतो, या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं बोलतो, जर येणारी जाणारी वाहनं कार्बन डायऑक्साईड आणि धुराऐवजी पाणी सोडणार असतील आणि ते पाणी एकत्रीकरण करून त्याची शेततळी बांधून जर दुष्काळ हटणार असेल तर रस्त्याला आमची आत्ता परवानगी देणार का? परवानगी सगळे यांना द्यायची जमीन, तुम्ही देणारच की जमीन? काय करू खायचं? नाही तुम्हाला 3.5 एकर आहे. काय नाव तुमचं पूर्ण? चालन शिंदे पारधी समाज. पारधी समाज आहे. कशी मिळाली जमीन तुम्हाला? सरकारी आम्हाला इंदिरा गांधी दयासाठी भेटलेले. ती बी द्यायची नाही. का द्यायची? आम्ही काय करून खायचं? आमचं रानात गेलं तर आम्हाला शेत काय, गावात गेलं तर घर नाही. आमचं कुठं करायचं? अच्छा मला सांगा, काय इथे 100 शेतकरी असतील, 100-150 शेतकरी असतील, त्यापैकी कोण देणार आहे ते जमीन? मला असं दिसतं आहे की हा संघर्ष हा वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतो, कारण शेतकऱ्यांच्या भावना या किती क्षुब्ध आहेत तुम्ही बघितलेल्याच आहेत. त्या भावना आणि शेतकऱ्यांचं म्हणणं हे नीट समजून घ्यायला हवं प्रशासकीय व्यवस्थेनं, कारण अशा पद्धतीनं बळजोरीचं भूसंपादन करायला गेला तर संघर्ष हा पदोपदी आहे. कुठेही प्रत्येक गावामध्ये तुम्हाला पोलीस फौज फाटा आणून संयुक्त मोजणी करणं केवळ अशक्य आहे. अशा वेळेला तो खरोखरच विश्वास संपादन करून तुम्हाला हा महामार्ग करायचा असेल तर यांच्यासाठीचे पर्याय काय ते आधी तुम्हाला सांगावं लागेल. आणि शेवटी भूसंपादनाच्या बरोबरच ते जे काही तुम्ही दर देत आहात त्याबद्दल तर कोणाच्याही मनामध्ये विश्वास नाहीये. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, हातीज, वैराग, जिल्हा सोलापूर.